पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. 7 एप्रिलपासून बुलढाण्यात रामकथेचे आयोजन, रामकथा मंडपाचे भूमिपूजन संपन्न. विद्यार्थ्यांनी रामकथा प्रश्नमंजुषेत सहभाग घ्यावा, राधेश्याम चांडक यांचे आवाहन. बुलढाण्यातील सद्भावना सेवा समितीच्या वतीने 7 एप्रिलपासून साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांची रामकथा आयोजित केली आहे. याच रामकथा मंडपाचे भूमिपूजन विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे, सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या शुभहस्ते पार पडले. बुलढाण्यातील चिंचोली चौक परिसरातील लहाने लेआउट येथे ही रामकथा पार पडणार आहे. रामकथेत 9 दिवस विविध विषयांवर प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस देखील दिले जाणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कथेला शुभेच्छा दिल्या, तर या रामकथेला नगरपालिकेकडून अपेक्षित ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी दिले आहे. या रामायण कथेला बुलढाणा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सद्भावना सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. आज या ठिकाणी लहान लेआउटमध्ये 7 तारखेपासून होणाऱ्या भव्य रामकथेच्या पूजेच्या मांडवाचं भूमिपूजन आमचे मित्र धीरज लिंगाडे आमदार आणि सद्भावना सेवा समिती सर्व सदस्य यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 7 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये सनातन धर्म समृद्ध व्हावा, सशक्त व्हावा यासाठी या कथेचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व भाविकांना विनंती करतो की अयोध्या निवासी साध्वी सृष्टीलताजी यांच्या मुखातून या होणाऱ्या कथेला आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि जितकं जास्त शक्य होईल आपल्याला तितकं सरळ हाताने मदत सुद्धा करावी. सद्भावना सेवा समिती बुलढाण्याच्या वतीनं येणाऱ्या 7 तारखेला बुलढाण्यामध्ये रामायण कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. इथे साध्वी सृष्टीलताजी यांच्या वाणीतून रामायण कथेचं आयोजन बुलढाणा शहरात आयोजन केलेलं आहे. बुलढाणा सर्व वासियांनी या कथेला येऊन याचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमासाठी सरळ हाताने सर्वांनीच मदत करावी असं मी सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. या वर्षीला आपण विशेष अशी एक विद्यार्थ्यांसाठी खास की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रामायणाचं महत्व आहेच, तर यामध्ये विद्यार्थ्यांना देखील ठळक प्रसंग माहिती असतात, तर ती माहिती त्यांना व्हावी यासाठी रामकथेतील 9 दिवसांचे 9 विषय जे आहेत ते विषय तुम्हाला शाळेपर्यंत पोहोचवलेले आहेत. त्या 9 दिवसांच्या कथेवर जी कथा सकाळी साध्वी रामायणजी त्या ठिकाणी घेणार आहे सृष्टीलताजी, त्याच कथेवर आपण सायंकाळी 5 ते 7 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आपलं रामायण असो, महाभारत असो, आपले जे धर्मग्रंथ आहे यांचा अभ्यास व्हावा आणि त्यांना देखील ही माहिती मिळावी यासाठी हा सद्भावना समितीतर्फे एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यासाठी मी सर्व मुख्याध्यापक यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग 1ली ते 10वी पर्यंत या कार्यक्रमाच्या अंतर्गत पाठवावं,
कथा ऐकायला जर पाठवलं तर त्या दिवशीचा विषय कळेल. पण जर कथा ऐकणं विद्यार्थ्यांच्या क्षणी शक्य नसेल तर प्रथम दिवस, द्वितीय दिवस या विवाह याच्याप्रमाणे दिवसांप्रमाणे आपण प्रश्न विचारणार आहोत. जी कथा साध्वी सृष्टीलता जी सांगणार आहेत त्या कथेवरचेच प्रश्न संध्याकाळी असणार आहे.